Hello student, my name is Professor D.A. Bhosle working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. बाळांनो, आता आपण युनिट नंबर 4 चालू केलेला आहे ॲरे आणि स्ट्रक्चर. तर ॲरे म्हणजेच काय? ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाइप्स ऑफ दी एलिमेंट्स. तर आता आपण ॲरे ही कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये. ॲरे म्हणजे काय? ॲरेचे टाइप्स आपण डिटेलमध्ये बघितले होते, ॲरेचे वेगवेगळे प्रोग्राम्स बघितले होते. तर आजच्या लेक्चरपासून आपण स्ट्रक्चर म्हणजे काय आणि जसं ह्या युनिटमध्ये ॲरे ही कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर सेकंड कन्सेप्ट आहे ती स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चर म्हणजे काय? स्ट्रक्चरचे इंट्रोडक्शन आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे डिक्लेरेशन ऑफ स्ट्रक्चर, कशा पद्धतीने स्ट्रक्चर डिक्लेअर करता येतो. त्यानंतर थर्ड आहे डिक्लेअर अ व्हेरिएबल ऑफ अ स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरचा व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा. त्यानंतर हाऊ टू ॲक्सेस दी डेटा मेंबर्स ऑफ दी स्ट्रक्चर युजिंग स्ट्रक्चर व्हेरिएबल, म्हणजे जसं आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो तसं स्ट्रक्चर डिक्लेअर करायचं आणि स्ट्रक्चर त्या प्रोग्राममध्ये त्याचा व्हेरिएबल क्रिएट करून तो कसा ॲक्सेस करायचा ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर इनिशियलायझेशन ऑफ स्ट्रक्चर, म्हणजे जसं व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू असाइन करतो त्याला म्हणतो इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल, तसंच स्ट्रक्चरला सुद्धा डिरेक्टली व्हॅल्यू कशी असाइन करायची तर त्याला म्हणायचं इनिशियलायझेशन ऑफ स्ट्रक्चर. त्यानंतर एक एक्झाम्पलसुद्धा आपण बघणार आहोत. तर चला चालू करूया आपण. स्ट्रक्चर म्हणजे काय? जसं ज्या पद्धतीनं आपण सी प्रोग्रॅमिंगमध्ये ॲरे म्हणजेच काय? कलेक्शन ऑफ अ सिमिलर डेटा टाईप इलिमेंट, एकसारखा जो डेटा असतो म्हणजे एकसारखा डेटा असणारा डेटा टाईप असणारे आपण, म्हणजे फॉर एक्झाम्पल रोल नंबरचा डेटा टाईप आपल्याकडे इंटीजर आहे. तर आपण इंटीजर 100 मुलांचे स्टोअर करणार असेल तर 100 व्हेरिएबल डिक्लेअर न करता आपण एकच व्हेरिएबल क्रिएट करून त्याला ॲरे साईज आपण 100 दिलो तर ॲट अ टाईम आपण 100 रोल नंबर एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकतो. म्हणजे ॲरेमध्ये आपण स्टोअर करू शकतो, एका सिमिलर डेटा टाईप एलिमेंट स्टोअर करू शकतो. मग आपल्याला वेगवेगळे डिफरंट डेटा टाईप्स असतील, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एका स्टुडंटचं नेम असेल, नेमचा डेटा टाईप असतो कॅरेक्टर, रोल नंबर असेल तर रोल नंबरचा डेटा टाईप असतो इंटीजर, ॲड्रेस असेल तर ॲड्रेसचा कॅरेक्टर असतो. असे वेगवेगळे डेटा टाईप्स असणारे आपण डेटा एकत्र आपल्याला स्टोअर करायचा असेल तर आपण काय करायचं तर त्याला करायचं आपण स्ट्रक्चर. म्हणजे स्ट्रक्चर कशा पद्धतीनं क्रिएट करायचा, म्हणजे स्ट्रक्चर म्हणजेच काय? कलेक्शन ऑफ दी डिफरंट डेटा टाईप इलिमेंट्स. तर वेगवेगळे डेटा टाईप्स आपण एकत्र करायचे आहेत, त्याला म्हणायचं आहे स्ट्रक्चर. इन सी देर आर केसेस वेअर वी नीड टू स्टोअर मल्टिपल ॲट्रिब्यूट्स ऑफ एन एंटिटी, म्हणजे एखाद्या एंटिटीचे एकापेक्षा जास्त वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स आपण स्टोअर करणार असेल तर स्ट्रक्चर यूज करतो. इट इज नॉट नेसेसरी दॅट एंटिटी हॅज ऑल द इन्फॉर्मेशन ऑफ वन टाईप ओनली, इट कॅन हॅव डिफरंट ॲट्रिब्यूट्स ऑफ दी डिफरंट डेटा टाईप्स, म्हणजे वेगवेगळे डेटा टाईप्स असू शकतात त्याला. फॉर एक्झाम्पल स्टुडंटला नेमचा डेटा टाईप असतो स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर, रोल नंबरचा असतो इंटीजर, मार्क्स बघा पर्सेंटेज वगैरे असतात ते पॉईंटमध्ये असतात म्हणून त्याला फ्लोटिंग आपण असं म्हणू शकतो. टू स्टोअर सच टाईप ऑफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अन एंटिटी स्टुडंट वी हॅव दी फॉलोइंग अप्रोचेस. मग आपल्याला काय करायचं आहे? इंडिव्हिज्युअल आपल्याला म्हणजे आपण इंडिव्हिज्युअल त्या मुलग्याची काय करणार? नेम स्टोअर करणार, रोल नंबर स्टोअर करणार, मार्क्स स्टोअर करणार, असं सेपरेटली आपण करत राहणार आहे. मग आपण सेपरेटली न करता आपण तो एकत्रच डेटा स्टोअर करायचा असेल तर आपण स्ट्रक्चर क्रिएट करू शकतो. यूज अ स्पेशल डेटा स्ट्रक्चर टू स्टोअर द कलेक्शन ऑफ डिफरंट डेटा टाईप्स, म्हणजे वेगवेगळे डेटा टाईप्स आपण याला एकत्र करायचे असतील तर आपण स्ट्रक्चर यूज करू शकतो. स्ट्रक्चर म्हणजेच काय? स्ट्रक्चर इन अ सी इज अ युजर डिफाइन्ड डेटा टाईप दॅट इनेबल्स अस टू स्टोअर द कलेक्शन ऑफ डिफरंट डेटा टाईप्स. स्ट्रक्चर म्हणजेच काय? युजर डिफाईन डेटा टाईप आहे आणि तो सीमध्ये आपण वेगवेगळे डेटा टाईप्स एकत्र स्टोअर करण्यासाठी आपण स्ट्रक्चर यूज करू शकतो. ईच एलिमेंट ऑफ अ स्ट्रक्चर इज कॉल्ड अ मेंबर, म्हणजे त्या स्ट्रक्चरमध्ये जे एलिमेंट्स असतात म्हणजे जे व्हेरिएबल्स असतात त्याला आपण मेंबर असं म्हणू शकतो. त्या स्ट्रक्चरचा आपण त्याला मेंबर म्हणतो. काय म्हणतो? मेंबर म्हणतो. आपण जसं व्हेरिएबल म्हणतो ना तसंच आता त्या स्ट्रक्चरमध्ये डिक्लेअर केलं तर त्याला आपण म्हणतो मेंबर म्हणतो. आणि स्ट्रक्चर आपल्याला डिक्लेअर करायचा असेल तर स्ट्रक्ट कीवर्ड हा यूज करायचा आहे. स्ट्रक्ट कीवर्ड इज यूज्ड टू डिक्लेअर अ स्ट्रक्चर इन अ सी, म्हणजे स्ट्रक्चर आपल्याला डिक्लेअर करायचं असेल तर आपण कोणता कीवर्ड यूज करायचा आहे? स्ट्रक्ट कीवर्ड. आणि स्ट्रक्ट कीवर्ड हा जे तुमचे कीवर्ड रिझर्व आहेत 32 कीवर्ड्स त्यामधलाच हा कीवर्ड आहे बघा, चेक करून घ्या. तर आता हा नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की स्ट्रक्चर म्हणजेच काय? अपोजिट ऑफ दी ॲरे. ॲरे म्हणजे सेम डेटा टाईप कलेक्शन आणि स्ट्रक्चर म्हणजेच काय? डिफरंट डेटा टाईप्स कलेक्शन किंवा डिफरंट डेटा टाईप्स एलिमेंट्स. तर आता तो स्ट्रक्चर कसा डिक्लेअर करायचा हे आपण बघणार आहोत. तर स्ट्रक्ट कीवर्ड हा आपण यूज करतो स्ट्रक्चर डिक्लेअर करण्यासाठी. तर नेहमी स्ट्रक्चरला स्ट्रक्ट कीवर्ड यूज करायचा. तर सिंटॅक्स आहे बघा, स्ट्रक्ट कीवर्ड
त्यानंतर त्या स्ट्रक्चरचं नेम, म्हणजे तुम्हाला काही नेम द्यायचं असेल ते तुम्ही ॲज इट इज तुमच्या चॉईसनुसार नेम देऊ शकता. आता स्ट्रक्ट नेम आणि ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेस, आणि त्या ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसमध्ये तुमचे जितके मेंबर्स आहेत, म्हणजे स्ट्रक्चरचे आपण त्याला मेंबर म्हणतो, व्हेरिएबल म्हणत नाही. म्हणजे व्हेरिएबलच आपण डिक्लेअर करतो पण त्याला स्ट्रक्चरचे मेंबर्स असं म्हणायचं असतात. तर त्याचे फर्स्ट म्हणजे डेटा टाईप मेन्शन करा आणि त्यानंतर मेंबर कोणता आहे. तर फॉर एक्झाम्पल बघा आपण खाली घेतलो आहे, असे किती मेंबर्स तुम्हाला डिक्लेअर करायचे तितके अप टू n तुम्ही त्या डेटा टाईप आणि अप टू मेंबर n असे तुम्ही मल्टिपल व्हेरिएबल्स किंवा मल्टिपल मेंबर्स त्या स्ट्रक्चरमध्ये डिक्लेअर करायचे आहेत. आणि लक्षात ठेवा त्या स्ट्रक्चरमध्ये त्या व्हेरिएबल म्हणायचं नाही तर त्याला मेंबर म्हणायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, स्ट्रक्ट कीवर्ड आहे आणि एम्प्लॉई हे मी नेम दिलेलं आहे स्ट्रक्चरला, आणि त्याच्यामध्ये ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसमध्ये फर्स्ट डेटा टाईप यूज केलेला आहे इंट, आणि त्याचा मेंबर 1 आहे ID. सेकंड डेटा टाईप आहे क्यार, मेंबर नेम आहे नेम, त्याची नेम म्हणजे आपण किती लेटर्स आहेत त्याच्यामध्ये त्याची साईज अलोकेट दिली आहे 20. आणि थर्ड मेंबर आहे फ्लोट हा डेटा टाईप आहे, आणि सॅलरी. तुम्हाला इथं लक्षात आलं असेल की एम्प्लॉईमध्ये बघा 3 वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाईप्स आहेत. आता इंटिजर, कॅरेक्टर आणि फ्लोट हे तिन्ही आपण एकत्र करू शकतो. हे तिन्ही एकत्र करून आपण स्ट्रक्चर डिक्लेअर केलेला आहे. आणि जेव्हा स्ट्रक्चर डिक्लेअर करता क्लोज कर्ली ब्रेस केल्यानंतर तिथं तो सेंटेन्स टर्मिनेट करायचा आहे विथ सेमिकोलननं, कारण तिथं तुमच्या स्ट्रक्चरचा एंड होतो असं कन्सिडर केलं जातं. इथं तुम्ही स्ट्रक्चर डिक्लेअर करायचं आहे. आता स्ट्रक्चर डिक्लेअर केल्यानंतर त्याला व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करायचे, म्हणजे बघा वी कॅन डिक्लेअर अ व्हेरिएबल फॉर दी स्ट्रक्चर सो दॅट वी कॅन ॲक्सेस दी मेंबर ऑफ स्ट्रक्चर इझिली. जोपर्यंत तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करत नाही तोपर्यंत त्यातले मेंबर्स म्हणजे आपण इंटिजर ID किंवा फ्लोट मार्क्स किंवा कॅर नेम हे जे मेंबर्स आहेत ते आपण ॲक्सेस करण्यासाठी व्हेरिएबल त्या स्ट्रक्चरचा क्रिएट करावा लागतो बाय युजिंग स्ट्रक्ट कीवर्ड विदिन अ मेन फंक्शन. मग मेन फंक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्ट्रक्ट कीवर्डनं तुम्ही मेन फंक्शनमध्ये सुद्धा तुम्ही व्हेरिएबल डिरेक्टली क्रिएट करू शकता आणि नंतर तुम्ही स्ट्रक्चर क्रिएट केला तरी चालतो. मग तुम्ही स्ट्रक्ट कीवर्ड यूज करून मेनमध्ये तुम्ही व्हेरिएबल क्रिएट करू शकता, किंवा बाय डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल ॲट द टाईम ऑफ डिफायनिंग स्ट्रक्चर. म्हणजे जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर डिफाईन करता किंवा स्ट्रक्चर डिक्लेअर करता तेव्हाच तुम्ही त्याचा व्हेरिएबलसुद्धा क्रिएट केला तरी चालतो. आता फर्स्ट वे बघा, फर्स्ट वे मी दिलेला आहे, लेट अस सी द एक्झाम्पल टू डिक्लेअर द स्ट्रक्चर व्हेरिएबल बाय स्ट्रक्ट कीवर्ड. मग आता तुम्ही प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण स्ट्रक्चर कसा डिक्लेअर करायचा तो बघितला. आता त्याचं व्हेरिएबल मग पहिल्या वेमध्ये बघा मी सॅम्पल एक्झाम्पल घेतलेलं आहे. स्ट्रक्ट एम्प्लॉई म्हणजे इथे एम्प्लॉई स्ट्रक्चर क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये ID, नेम आणि सॅलरी हे 3 वेगवेगळे त्याचे डेटा टाईप्स आहेत. इथं आपण असं स्ट्रक्चर डिक्लेअर केला. आता तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा व्हेरिएबल क्रिएट करायचा आहे. तर स्ट्रक्ट कीवर्ड आणि त्या कीवर्डला स्ट्रक्ट कीवर्ड आणि त्या स्ट्रक्चरचं नेम काय आहे एम्प्लॉई, आणि त्याचे जे इतके व्हेरिएबल्स E1, E2 किंवा A, B, C असे तुम्ही किती व्हेरिएबल्स क्रिएट करणार आहे तेवढे त्याच्यासमोर व्हेरिएबल्स असाइन करायचे आहेत. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये E1 आणि E2 काय आहेत, हे ॲक्सेस दी व्हॅल्यू स्टोअर्ड इन द स्ट्रक्चर. E1 आणि E2 हे काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत, त्याच्यात ती आपण यूज करून स्ट्रक्चरचा डेटा ॲक्सेस करणार आहे. आणि सेकंड वे आहे बघा, सेकंड वे म्हणजे काय आहे, जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर डिक्लेअर करता त्याच वेळी तुम्ही व्हेरिएबलसुद्धा डिक्लेअर करू शकता. आता इथं स्ट्रक्चर डिक्लेअर केला आहे मी एम्प्लॉई, आणि त्याच्यामध्ये 3 सेम आहे स्ट्रक्चर, ID, नेम आणि सॅलरी. आणि जेव्हा तुम्ही क्लोज कर्ली ब्रेस करता तेव्हाच तुम्ही तिथं E1 आणि E2 असे तुम्ही 2 व्हेरिएबल्स यूज केलेले आहात. E1 आणि E2 तिथंच तुम्ही त्याचे व्हेरिएबल्स क्रिएट करू शकता. म्हणजे तेच व्हेरिएबल्स यूज करून त्यातले मेंबर्स तुम्ही ॲक्सेस करायचे आहेत. तर विच अप्रोच इज गुड, म्हणजे तुम्ही 2 वे बघितला तर त्या 2 वेजमध्ये तुम्हाला कोणता चांगला वाटला. इफ अ नंबर ऑफ व्हेरिएबल्स आर नॉट फिक्स्ड, म्हणजे जर तुमचे व्हेरिएबल्स जर तुमचे फिक्स नसतील, तुम्हाला किती व्हेरिएबल E1, E2, E3, E4 किती पाहिजेत हे तुमचे फिक्स नसतील तेव्हा तुम्ही फर्स्ट अप्रोच यूज करू शकता. आणि जेव्हा तुमचे व्हेरिएबल्स फिक्स आहेत, म्हणजे तुम्हाला 2च व्हेरिएबल डिक्लेअर करायचे आहेत E1 आणि E2, तेव्हा तुम्ही स्ट्रक्चर जेव्हा डिक्लेअर करता तेव्हाच तुम्ही डिक्लेअर करू शकता. म्हणजे तुम्हाला तेव्हा सेकंड वे सुटेबल आहे. तेव्हा आता तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे हाऊ टू ॲक्सेस द डेटा मेंबर, म्हणजे व्हेरिएबल यूज करून त्यातले डेटा मेंबर्स ॲक्सेस करायचे आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला 2 वेज आहेत. बाय युजिंग डॉट ऑपरेटर, म्हणजे तुम्ही डॉट ऑपरेटर एक यूज करून ॲक्सेस करू शकता, किंवा एक पॉइंटर ऑपरेटर म्हणून सुद्धा यूज करू शकता. तर आता आपण नॉर्मली डॉट ऑपरेटरच यूज करायचा आहे. तर आता फॉर एक्झाम्पल मग इथं बघा फर्स्ट काय आहे, व्हेरिएबल ID आहे स्ट्रक्ट एम्प्लॉईमध्ये इंटिजर ID. आता तो ॲक्सेस करायचा आहे. मग सपोज मी P1 हा व्हेरिएबल क्रिएट केला, इथं E1च्या जागी मी काय केला P1. मग P1 डॉट काय द्यायचं ID. P1 डॉट ID दिला की इझिली काय होणार आहे, तर तो व्हेरिएबल ॲक्सेस होणार आहे.
त्यानंतर इनिशियलायझेशन ऑफ स्ट्रक्चर म्हणजे तुम्ही आता स्ट्रक्चर क्रिएट केला, त्या स्ट्रक्चरला तुम्हाला जेव्हा डिक्लेअर करता तेव्हाच तुम्हाला व्हॅल्यूज असाइन करायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा इनिशियलाइज करू शकता. सिंटॅक्स आहे स्ट्रक्ट कीवर्ड स्ट्रक्चर नेम आणि व्हेरिएबल नेम इक्वल टू ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसमध्ये तुमचे व्हॅल्यू ऑफ मेंबर 1, व्हॅल्यू ऑफ मेंबर 2, व्हॅल्यू ऑफ मेंबर 3 डिरेक्टली असं सुद्धा तुम्ही असाइन करू शकता. फॉर एक्झाम्पल किंवा व्हॅर नेम व्हेरिएबल नेम म्हणजे ए डॉट मेंबर नेम ए डॉट रोल नंबर इक्वल टू व्हॅल्यू म्हणजे एक्झाम्पल घेतले बघा ए डॉट रोल नंबर इक्वल टू 1 अशा पद्धतीनं म्हणजे 2 वेज आहेत तर 2 वेनं तुम्ही इनिशियलाइज करू शकता. ए इज अ व्हेरिएबल नेम आणि रोल नंबर इज अ मेंबर नेम. आता फॉर एक्झाम्पल मी इथे एक स्ट्रक्चर घेतलेला आहे बघा. एक्झाम्पल 2 हेडर फाईल्स इन्क्लूड केलेत आणि इथं स्ट्रक्चर क्रिएट केलेला आहे स्टुडंट डेटा आणि त्या स्टुडंट डेटामध्ये 3 व्हेरिएबल्स आहेत. स्टूड नेम आहे, स्टूड आय डी आहे आणि स्टूड एज आहे. आणि स्टूड नेम आय डी आणि एज या तिन्हीचे 2 वेगवेगळे डेटा टाईप्स आहेत बघा. पहिल्याला नेमला आहे कॅरेक्टर, आय डी आणि एजला आहे इंटिजर. मग इथं तुम्ही स्ट्रक्चर क्रिएट केला आहे. मग मेनमध्ये बघा त्या स्ट्रक्चरचा आपण व्हेरिएबल क्रिएट केला आहे. सिंटॅक्स बघा स्ट्रक्ट कीवर्ड आहे, स्ट्रक्चर नेम आहे आणि स्ट्रक्चर नेमचा व्हेरिएबल क्रिएट स्टुडंट डेटा हे स्ट्रक्चरचं नेम आहे आणि स्टुडंट हा व्हेरिएबल क्रिएट केला. मग आता ते मेंबरला आपण व्हॅल्यू असाइन करायचं बाय युझिंग डॉट ऑपरेटर. मग स्ट्रक्चर व्हेरिएबल कोणता आहे स्टुडंट डॉट स्टूड नेम इक्वल टू पूजा, स्टुडंट डॉट स्टूड आय डी इक्वल टू 1 2 3 4 आणि स्टुडंट डॉट स्टूड एज आपण 30 अशी व्हॅल्यू असाइन केल्या आणि त्या तिन्ही व्हॅल्यू प्रिंट केल्या. स्टुडंट नेम कशात आहे % फॉर्मॅट स्पेसबार यूज केला कारण त्याचा डेटा टाईप आहे कॅरेक्टर आणि तो कशामध्ये स्टोअर केला आहे स्टुडंट डॉट स्टूड नेम. तिथं डायरेक्ट स्टुडंट डॉट स्टूड नेम आपण तो व्हेरिएबल आता ॲक्सेस केला आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे बघा. पूजा कोणाला असाइन केली आहे स्टुडंट डॉट स्टूड नेमला म्हणून तो प्रिंटएफ स्टेटमेंटमध्ये यूज करायचा. असे तिन्ही व्हेरिएबल्स काय करायचे डिस्प्ले करायचे. त्यानंतर तुम्ही कंपाईल केल्यानंतर तुम्हाला आउटपुट येणार आहे स्टुडंट नेम इक्वल टू पूजा, स्टुडंट आय डी इज 1 2 3 4 आणि स्टुडंट एज इज 30. हा जो प्रोग्राम आहे तुम्ही ॲज इट इज स्ट्रक्चरचा क्रिएट करायचा आहे आणि स्ट्रक्चरचा प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघायचा आहे. इथं तुमच्या स्ट्रक्चर लक्षात येणार आहे. यावरती दिलेली तुम्ही असाइनमेंट सॉल्व्ह करायचे आणि जर काय शंका आले असतील तर तुम्ही त्या विचारू शकता. तर बाळांनो आता आपण इथं थांबायचं आहे आणि नेक्स्ट लेक्चरला नेस्टेड स्ट्रक्चर पॉईंट बघणार आहोत. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया आणि दिलेले असाइनमेंट तुम्ही सॉल्व्ह करा. थँक्यू.